झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळे महामार्गावर भीषण अपघात, शिर्डी इंदोर ट्रॅव्हल्स पलटली, महिलेचा जागीच मृत्यू, 22 प्रवासी जखमी। धुळे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे एक भीषण अपघात घडला। शिर्डीहून इंदोरकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स गाडी दभाशी गावाजवळ पलटली आणि या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तब्बल 22 प्रवासी जखमी झालेत। रात्री शिर्डीहून निघालेली हंस ट्रॅव्हल्स इंदोरच्या दिशेने वेगाने निघाली होती। मध्यरात्री 2 वाजता गाडी सोनगीर जवळ थांबली। ड्रायव्हर आणि क्लीनर दोघं जेवणासाठी उतरले, पण जेवण झाल्यानंतर गाडी पुढे निघाली आणि काही वेळातच दभाशी गावाजवळ गाडीचा ताबा सुटला। पहाटे 3 वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स अनियंत्रित झाली आणि महामार्गावर गडगडत खाली कोसळली। या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आणि धक्कादायक म्हणजे तिचं मुंडकं धडापासून वेगळं झालं। अपघाताची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि मदत कार्य सुरू केलं। 22 जखमींना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलंय। त्यापैकी 8 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना धुळ्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय, तर उर्वरित प्रवासी शिरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत। अपघात कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। गाडीचा वेग जास्त होता का, चालक झोपेत होता का, तांत्रिक बिघाड झाला का, या साऱ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस तपासात पुढे येतील। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।